रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 122 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून माणसाच्या स्वभावातील दोष, अज्ञान, चुकीची संगत आणि योग्य अयोग्य याचा विचार सांगितला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी अशा व्यक्तीचे वर्णन केले आहे की ज्यांच्याकडे मौल्यवान गोष्टी असतात पण त्यांची किंमत ओळखण्याची बुद्धी नसते. जसे एखाद्या अयोग्य व्यक्तीच्या हातात मौल्यवान रत्न गेले तर त्याचा उपयोग होतच नाही, तसेच चांगले अज्ञान, ज्ञान, गुण किंवा संधी मिळूनही जर मनुष्य त्याचा उपयोग करत नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ जाते. तुकाराम महाराज उदाहरणाच्या माध्यमातून सांगतात की बाह्य रूप, वस्तू किंवा संपत्तीपेक्षा त्याची योग्य जाणीव आणि उपयोग करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. ज्याला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही त्याची शेवटी फजितीच होते. तर चला अभंग पाहूया. चुंबळीशी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रियाहीन. बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. माकडाच्या गळा रत्न कळांगना, सांडूनी सुना बिंदी धुंडी. तुका म्हणे ऐसी व्याली ते गाढवी, फजिती व्हावी आहे पुढे. चुंबळीशी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रियाहीन. चुंबळी म्हणजे अशी वस्तू जी स्वतःमध्ये काही विशेष गुण नसताना दुसऱ्याच्या संगतीने तशीच दिसते. तुकाराम महाराज सांगतात की जशी संगत तसा परिणाम होतो. एखादी व्यक्ती वाईट संगतीत राहिली तर तिच्यावर त्या संगतीचा प्रभाव पडतो. अंगी वसे रंग क्रियाहीन याचा अर्थ असा की केवळ बाहेरून एखादा रंग किंवा रूप दिसले तरी आतून गुण नसतील तर त्याचा काहीच महत्त्व राहत नाही. मनुष्याने केवळ दिखावा न करता आपल्या आचरणातील चांगले गुण आणले पाहिजेत. माणसाची खरी ओळख त्यांच्या कृतीवरून होते. बोलण्यात मोठेपणात असूनही कृती चांगली नसेल तर त्या व्यक्तीचे महत्त्व कमीच होते. बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. जसे बीज असते तसेच त्याचे फळ तयार होते. चांगले बी पेरले तर चांगले पीक येते आणि वाईट बीजापासून चांगले फळ मिळत नाही. यातून महाराज सांगतात की मनुष्याच्या विचाराचे आणि कर्माचे परिणाम त्याला भविष्यात मिळतात. मनात चांगले विचार, प्रेम, भक्ती आणि सदाचार ठेवले तर जीवनातील चांगले परिणाम मिळतात. जसा फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो तसेच चांगल्या माणसाचे गुण समाजात प्रसिद्ध होतात. चांगले आचरण असलेल्या व्यक्तीचा आदर सर्वजण करतात. माकडाच्या गळा रत्न कुळांगना, सोडून या सुना बिंदी धुंडी. माकडाच्या गळ्यात जर मौल्यवान रत्न घातले तर काय होईल? माकडाच्या गळ्यात जर मौल्यवान रत्न घातले तर त्याला त्या रत्नाची किंमत समजणारच नाही. ते रत्न फेकून देऊन तो निरुपयोगी वस्तू शोधत बसेल. त्याचप्रमाणे अज्ञानी व्यक्तीला कितीही चांगली गोष्ट मिळाली तरी तिचे महत्त्व कळत नाही. ज्ञान, संतांचे विचार, चांगली संगत किंवा भक्ती मिळूनही जर मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर तो स्वतःचेच नुकसान करून घेतो. मौल्यवान वस्तूची किंमत जाणणारा माणूसच तिचा योग्य उपयोग करू शकतो. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला योग्य अयोग्य याचे ज्ञान नाही आणि जो मिळालेल्या चांगल्या गोष्टीचा अपमान करतो त्याची पुढे नक्कीच फजिती होते. ज्याच्याकडे बुद्धी, गुण किंवा संधी असूनही तो त्याचा उपयोग करत नाही त्याला भविष्यात पश्चाताप करावाच लागतो. माणसाने अज्ञान, अहंकार आणि चुकीची संगत सोडून विवेकाने वागले पाहिजे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी माणसाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. जीवनात मिळालेल्या चांगल्या गोष्टीची किंमत ओळखणे आवश्यक आहे. फक्त बाह्य रूप किंवा दिखावा महत्त्वाचा नसतो तर मनातील गुण, विचार आणि कर्म महत्त्वाचे असतात. वाईट संगतीमुळे मनुष्याचे विचार बदलू शकतात. म्हणून नेहमी चांगल्या लोकांची संगत ठेवावी. जसे चांगल्या बीजापासून चांगले फळ मिळते तसे चांगल्या विचारांपासून चांगले जीवन निर्माण होते. ज्ञान, भक्ती, संस्कार आणि सद्गुण हे माणसाच्या जीवनातील खरी रत्ने आहेत. पण ज्याला किंमत कळत नाही तो त्या रत्नापासून वंचित राहतो. तुकाराम महाराज सांगतात की मनुष्याने आपल्या जीवनात विवेक, नम्रता आणि चांगले आचरण ठेवावे. कारण शेवटी माणसाची ओळख त्यांच्या संपत्तीने नाही तर त्यांच्या गुणांनी आणि कर्मांनी होते. रामकृष्ण हरी.